विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. काल आपण कथा, साहित्य प्रकार, परिचय यामध्ये कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका आणि कथेचे घटक यांचा विचार केलेला आहे. तर भाग 1 मध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. भाग 2 मध्ये आपण कथेची वैशिष्ट्ये, कथेचे सादरीकरण आणि कथेचे अभिवाचन याचा अभ्यास करणार आहोत. तर कथा हा जो वाङ्मय प्रकार आहे याला दीर्घ परंपरा लाभलेली आहे. श्रवण, मनोरंजन आणि प्रबोधन ही कथेची वैशिष्ट्ये आहेत. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होतात आणि व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात. तर कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. तर थोडक्यात कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. अशा प्रकारे आपण कथेची एक व्याख्या पाहिली. दुसरी व्याख्या आहे, कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण म्हणजे देखील कथा होय. कथेच्या पूर्वपीठिकेमध्ये आपण पाहिलं की 1890 मध्ये हरिनारायण आपटे यांनी आपल्या साप्ताहिक या करमणूक या साप्ताहिकामधून स्फुट गोष्टी लिहायला सुरुवात केली आणि यामध्ये जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा त्यांनी प्रकाशित केलेल्या आहेत. खरं म्हणजे दररोज प्रकाशित होणारं जे असतं त्याला आपण दैनिक म्हणतो. सप्ताहातून किंवा आठवड्यातून प्रकाशित होणारं जे असतं त्याला आपण साप्ताहिक म्हणतो. महिन्यातून एकदा जे प्रकाशित होतं त्याला आपण मासिक असं म्हणतो. तर हरिनारायण आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकातून जीवनाशी संबंधित हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केलेल्या आहेत. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुसार बदल होत गेले. आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान बनलेली आहे. कथेच्या घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे, 1 कथाबीज, 2 कथानक, 3 पात्रचित्रण, 4 वातावरण निर्मिती, 5 नाट्यमयता संघर्ष, 6 संवाद आणि 7 भाषाशैली. या 7 घटकांचा आपण अभ्यास केला. शिवाय वरील घटकाशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे देखील कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात. खरं म्हणजे थोडक्यात ही उजळणी केलेली आहे. कथा, साहित्य प्रकार, परिचय भाग 2 मध्ये आपण कथेची वैशिष्ट्ये, कथेचे सादरीकरण आणि कथेचे अभिवाचन याचा विचार करणार आहोत. तर सर्वप्रथमतः कथेची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये पहा, कथेची वैशिष्ट्ये. मराठी भाषेचे कथादालन खूप समृद्ध आहे. ते विविधतेने नटलेले आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झालेली आहे. सर्वप्रथमतः मी कथेची जी 7 वैशिष्ट्ये आहेत ती सांगतो आहे. कथा मनोरंजन करते. कथेमुळे सुसंस्कार होतात. कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. कथा एककेंद्रीय असते. कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. श्रवणतीयेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. अशा प्रकारे हे 7 कथेची वैशिष्ट्ये आहेत. आता आपण एका वैशिष्ट्याचा सविस्तरपणे विचार करू. सर्वप्रथमतः पहिलं वैशिष्ट्य, कथा मनोरंजन करते. बघा, मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा होय. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते. ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. आबाल वृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात. तो तिच्या या मनोरंजकतेमुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने, उदाहरणार्थ टीव्ही आहे, इंटरनेट आहे, लॅपटॉप आहे, खूप नंतर उदयास आली, पण पहिला मान हा कथेचाच आहे.
कथा सर्वांनाच हवी हवीशी वाटते. याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडलेले आहे. मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात. मोठी माणसेही याला अपवाद नसतात. माणूस गोष्टी वेल्ला झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. बघा, वेताळाच्या गोष्टी असतील, भूताच्या गोष्टी असतील किंवा परींच्या कथा असतील, या सगळ्याच कथांमधून मनोरंजन मोठ्या प्रमाणामध्ये घडत असते. म्हणून कथेचं पहिलं वैशिष्ट्य आहे की कथा मनोरंजन करते. कथेचं दुसरं वैशिष्ट्य आहे कथेमुळे सुसंस्कार घडतात किंवा होतात. बघा, मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याची ही जबरदस्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून मूल्य विचार रुजवता येतात. कथेतून प्रेरणा देता येते, स्फूर्ती देता येते, बोध घेता येतो. कथा ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसवता येते. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच तर कथेतून सद्गुणांचे पाथेय देता येते. विद्यार्थी मित्रांनो, बघा, कथेमुळे सुसंस्कार होत असतात असं म्हटलेलं आहे. साने गुरुजींनी ज्या कथा सांगितल्या किंवा श्यामची आई मधून आपल्याला जे मार्गदर्शन केलं किंवा श्यामची आई श्यामला ज्याप्रमाणे कथा सांगते त्यामुळं श्याम मध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे गुण आहेत ते गुण त्यांनी रुजवले गेलेले आहेत. आपल्याला देखील आपल्या आई वडिलांनी, आजोबांनी शिवाजी महाराजांच्या, डॉक्टर आंबेडकरांच्या किंवा पर्यांच्या ज्या कथा आहेत किंवा प्रभू रामचंद्राच्या कथा असतील या सांगून आपल्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे त्यांनी संस्कारच रुजवलेले आहेत. तिसरं वैशिष्ट्य आहे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. बघा, कथा वाचताना अनेकदा आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण होते. त्यांच्या मनात जिज्ञासा जागी होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखन शैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील शोध ही कथा एकदा वाचा. त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते हे तुमच्या लक्षात येईल. बघा, कथा वाचकांची उत्कंठा वाढवते म्हणजे जिज्ञासा, पुढे काय घडणार यासाठी वाचक मंडळी ती कथा पूर्णतः वाचून काढत असतात. म्हणून या ठिकाणी उदाहरण दिले गेलेलं आहे की व.पु. काळे यांची जी कथा आहे शोध नावाची, त्यामध्ये 1 रुपया दिला गेलेला असतो. तर या 1 रुपयाचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी त्या नायिकेला किती वेगवेगळ्या प्रकारची वळणं घ्यावी लागलेली आहेत आणि 1 रुपयाचा शोध कशा प्रकारे लागलेला आहे. म्हणजे जोपर्यंत 1 रुपयाचा शोध लागत नाही तोपर्यंत वाचकांच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण होते. आणि कथेचं हेच वैशिष्ट्य आहे की वाचकांच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण करणे. चौथं वैशिष्ट्य आहे कथा एककेंद्रीय असते. अनुभवाचे, रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते. म्हणूनच ती लहान असते, लघु असते. ती पसरट नसते. तिचे स्वरूप स्फुट म्हणजे छोटे असते. म्हणजे कादंबरी आणि नाटकांचा जर आपण परीघ बघितला तर तो खूप मोठा असतो. 800 पानांची कादंबरी असते, 400 पानांची कादंबरी असते. परंतु कथेला एवढा पसरटपणा चालत नाहीये, कारण ती एक केंद्रित असते. एका पात्रावर आधारित ही कथा ठरलेली असते. त्यामुळं कथा एक केंद्रीय असते असं इथं म्हटलं गेलेलं आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे आलेली गडी नावाची ही जी कथा आहे ती कथा देखील अशाच प्रकारची एक केंद्रीय असलेली आपल्याला दिसून येते.
पाचवं वैशिष्ट्य आहे कथा भूतकाळात लिहिली जाते. सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या घटनाविषयीचे निवेदन असते. उदाहरणार्थ, एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा. ही अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्यांचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते. जेवढ्या म्हणून कथा आपल्याला सांगितल्या जातात किंवा ज्या म्हणून कथा आपण ऐकलेल्या आहेत त्या सगळ्यांमध्येच एक होता कावळा, एक होती चिमणी अशा प्रकारे आपल्याला सांगितलं जातं. किंवा एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या असं म्हटलं जातं. किंवा आजकालचे जे चित्रपट आहेत ते चित्रपट देखील कधी काळी भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या कथेवरच आधारित असतात. म्हणून कथेचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की कथा ही भूतकाळात लिहिली जाते. म्हणजे भूतकाळात जाऊन सुद्धा वर्तमान काळामध्ये ती परत फिरत असल्यासारखी आपल्याला दिसून येते. कथेचं 6वं वैशिष्ट्य आहे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक, या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलतापालथीचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवन विषय वर्ज्य नाही, म्हणजे त्याज्य नाही, टाकाऊ नाही. कुठल्याही विषयावर आधारित कथा लिहिता येऊ शकते. बालपणी काऊ चिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली आहे. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य हीच कथेची खासियत आहे. बघा, या ठिकाणी राजा राणीचं उदाहरण दिलेलं आहे, टॅक्सी ड्रायव्हरचं उदाहरण दिलेलं आहे, गावातल्या लोकसेवकाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे ज्याला रियालिटी असं म्हटलं जातं त्यावर आधारित कथा या ठिकाणी प्रकाश टाकत असते. म्हणजेच जीवनाचा वेध घेण्याचं सामर्थ्य या कथेमध्ये असतं. म्हणजे गोरगरीब असलेला विद्यार्थी आपल्या कर्तृत्वामुळं कशा प्रकारे मोठा होत जातो याचं देखील चित्रण त्या कथेमध्ये असतं. म्हणून म्हटलेलं आहे की कथा जीवनाचा वेध घेत असते. आणि कथेचं 7वं वैशिष्ट्य आहे श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे. कथा सादर केली जाते. कथामाला, बालक मेळावे, बाल साहित्य संमेलने इत्यादी येथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही. पण कथा कथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये नित्य नियमाने घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आजही होत आहे आणि उद्याही होत राहील. कारण कोणीही जर गोष्ट सांगत असेल तर ते आपण अतिशय शांतपणे ऐकत असतो. कृष्णाने देखील सुभद्रेला अशाच प्रकारची कथा सांगितलेली होती आणि सुभद्रा देखील अशा प्रकारे ती कथा शांतपणे ऐकत होती. मी आत्ताच म्हटलं की मुलांच्या मनामध्ये जिज्ञासा असते. भूतांच्या किंवा पर्यांच्या जर कथा त्यांना सांगायला सुरुवात केल्या आणि थोडस जर मध्येच थांबण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा म्हणतात की पुढे काय झालं सांगा. आणि अशा प्रकारे त्या कथेचं आपल्याला इथं कथन करता येतं. अलीबाबा आणि 40 चोर असतील तर या ठिकाणी देखील ही कथा कशा प्रकारे पुढे जात राहते याचं कथन त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमामधून, समारंभामधून, बालक मेळाव्यामधून, साहित्य संमेलनांमधून जे बाल साहित्यिक असतात ते आपल्या कथेचं उत्कृष्टपणे सादरीकरण करत असतात. अशा प्रकारे ही कथेची 7 वैशिष्ट्ये आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो आहे. 1. कथा मनोरंजन करते. कथेमुळे सुसंस्कार होतात. कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. कथा एककेंद्रीय असते. कथा भूतकाळात लिहिली जाते.
कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. श्रवणतीमुळे कथेचे सादरीकरण करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे कथेचे 7 वैशिष्ट्ये आहेत. आता आपण कथेचे सादरीकरण पाहणार आहोत. पहा, कथेचे सादरीकरण ही एक कला आहे आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मूक वाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. यावर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये कृती विचारली जाऊ शकते. कथाकथनाचे तंत्र कसे अवगत होऊ शकते? तर भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्य यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. अलीकडच्या काळात कथाकथन क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर केले जाणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे. या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा एक पैलू लक्षणीय ठरतो. तर कथा सादरीकरण करणारी ही सगळी प्रसार माध्यम आहेत. यामधून देखील आपल्याला कथेचं सादरीकरण करता येतं. कथेचे अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो. संवादातील चढ उतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. कथेचे कथाकथन म्हणजे कशा प्रकारे केलं जातं बघा. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही थोडी जोड द्यावी लागते. त्यामुळे कथाकथन ठावदार होते. कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांचा प्रतिसाद घेत, लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता पण परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते. कथेची निवड करणे फार महत्वाचे व तितकेच जबाबदारीचे काम असते. कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधान काळ यांचे भान कथा सादरीकरणात ठेवावे लागते. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे एकाच वेळी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते. कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा वाचकांसमोर येत आहे. कारण कथेला मौखिक परंपरेतून सुरुवात झालेली आहे आणि लिखित माध्यमामध्ये जेव्हा ती आली तेव्हा ती लोकप्रिय झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे कथेचं मौखिक परंपरेतून पुढे आपल्याला हस्तांतरण करता येतं. परंतु आज काही कथा आपल्याला लिहून काढता येतात आणि त्या कथेचं सादरीकरण देखील करता येतं. एखाद्याची कथा जर आपल्याला सादर करायची असेल तर आधी कथा ती आपल्याला 2दा-3दा वाचावी लागेल. त्यातील जे पात्र आहेत त्या पात्राप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी बोलता आलं पाहिजे. कारण कथा आपल्या हातामध्ये नसते. तेव्हा समोर बसलेले जे श्रोते आहेत त्यांच्या बरोबर आपल्याला संपर्क साधत साधत ती कथा सादर करायची असते आणि सगळ्या लोकांना तिथं खिळवून ठेवायचं असतं. अशा प्रकारे
इथं कथेचं अशा प्रकारे सादरीकरण केलं जात असतं. शेवटचा भाग आहे समारोप. मौखिक परंपरेपासून सुरू झालेला कथेचा प्रवाह आजही सक्षमपणे खळाळत राहिला आहे. आजही मनोरंजन आणि नित्य नूतन अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे. कालानुरूप कथेचे विषय, आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली, परंतु ती समाजाशी व संस्कृतीशी बांधील राहिल्याने लोकप्रिय राहिली. वाचकांना कथा वाचनाचा आनंद साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकापासून ते सामाजिक संपर्क माध्यमे या सर्व माध्यमातून मिळत असतो. भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. लोकप्रिय होण्याची कथेची हीच कारण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज देखील वेगवेगळ्या वर्तमानपत्रामधून बोध कथा म्हणून कथा येत असतात किंवा कथा प्रकाशित होत असतात. म्हणजे वर्तमानपत्रामधून असेल, मासिकामधून असेल किंवा साप्ताहिकामधून असेल किंवा वार्षिक विकास अंकामधून असतील, अशा प्रकारे अनेक या साहित्यामधून कथा प्रकाशित होत असतात आणि वाचक मंडळी या कथा वाचण्याचा प्रयत्न करत असतात. दिवाळी अंकामध्ये जत्रा हे जे अंक येत असतं त्याच्यामधून देखील अनेक नवोदित लेखकांच्या किंवा जुन्या लेखकांच्या देखील काही कथा प्रसारित होत असतात. आणि खास करून वाचक मंडळी हे सगळे पुस्तकं किंवा दिवाळीतील ही सगळी पुस्तकं विकत घेऊन त्यामध्ये आलेल्या ज्या कथा आहेत त्या कथांचं वाचन करतात आणि आपला कथा वाचनाचा आनंद ते प्राप्त करत असतात. तर अशा प्रकारे कथा, साहित्य प्रकार, परिचय यामध्ये आपण कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका, कथेचे घटक, कथेचे वैशिष्ट्ये, कथेचे सादरीकरण, कथेचे अभिवाचन आणि कथेचे कशा प्रकारे कथा कथन केले जाते या सगळ्या बाबींचा आपण विचार केलेला आहे. तर कोणत्याही भागावर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये कृती विचारली जाते, तर आपण सगळ्यांनी या सगळ्या बाबींचा म्हणजे कथेतील सगळ्या बाबींचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा असं मला वाटतं. तर पुन्हा भेटूया आपण नंतरच्या लेक्चरमध्ये एका नवीन पाठ्यपुस्तकातील धडा